we are discussing the problems of chapter number 5, that is oscillations of 12th science of Maharashtra board. And in today's lecture we are discussing type number 11, that is problems on angular SHM of a magnet. आता लक्ष ठेवा, एखादा मॅग्नेट जेव्हा तुम्ही एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये प्लेस करता आणि त्याला व्हायब्रेशन ज्यावेळेस आपण देतो तर ते व्हायब्रेशन्स अँग्युलर SHM या टाईपचे असतात. ओके, आता लिनियर SHM हा कॉन्सेप्ट वेगळा आहे, अँग्युलर SHM हा कॉन्सेप्ट वेगळा आहे. अँग्युलर SHM या कॉन्सेप्टवरचे आता आपण एक्झाम्पल्स बघतोय. ठीक आहे, आता तसा हा टाईप नवीन इंट्रोड्यूस झालेला असल्यामुळे सिलेबसमध्ये याच्यावर जुन्या सिलेबसमधले प्रॉब्लेम्स किंवा जुन्या सिलेबसमध्ये प्रॉब्लेम जास्त म्हणजे जुन्या परीक्षेमध्ये प्रॉब्लेम आपल्याला जास्त सापडले नाही किंवा क्वेश्चन बँकमध्ये पण याच्यावर प्रॉब्लेम काही विचारलेला नाही आहे. बघूया आपण. द फॉर्म्युलीज आर द टाइम पिरियड ऑफ मॅग्नेट व्हायब्रेटिंग इन अ मॅग्नेटिक फील्ड परफॉर्म्स अँग्युलर SHM. ठीक आहे, अँड इट्स पिरियड ऑफ व्हायब्रेशन इज, तर तो जो मॅग्नेट व्हायब्रेट होतो मॅग्नेटिक फील्डमध्ये तर त्याचा टाईम पिरियड किती असतो, म्हणजे त्याला एक व्हायब्रेशन करण्यासाठी किंवा एक ऑसोलेशन करण्यासाठी किती वेळ लागतो, तर तो असतो 2π अंडररूटमध्ये I/μb, वेअर I इज मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दॅट मॅग्नेट. जो मॅग्नेट ज्या ॲक्सिसभोवती व्हायब्रेट होईल किंवा ऑसोलेट होईल त्या ॲक्सिससाठी असणारा मोमेंट ऑफ इनर्शिया तुम्हाला घ्यायचा आहे मॅग्नेटचा. म्यू म्हणजेच त्याची मॅग्नेटिक मोमेंट त्या मॅग्नेटची, आणि बी म्हणजे एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डचं इंडक्शन. ठीक आहे, हा फॉर्म्युला व्यवस्थित लक्षात ठेवा. याच फॉर्म्युल्यावरून आपल्याला फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला तयार करता येतो. त्याचा रेसिप्रोकल घेतला की आपल्याला फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला मिळतो. सो फ्रिक्वेन्सी इज 1/2π अंडररूटमध्ये μb/I. ठीक आहे, एकच फॉर्म्युला आहे. हा अँग्युलर SHMचा कॉन्सेप्ट जुन्या सिलेबसमध्ये होता, त्यामुळे जुन्या बोर्ड परीक्षेमध्ये याच्यावर प्रश्न विचारलेले आहेत, ते आपण पहिले घेऊया. ठीक आहे. अ बार मॅग्नेट ऑफ मोमेंट 2 एम्पियर मीटर स्क्वेअर, म्हणजे त्या बार मॅग्नेटची मॅग्नेटिक मोमेंट दिलेली 2 एम्पियर मीटर स्क्वेअर म्हणजे म्यू दिलेला आहे आपल्याला. अँड हॅव्हिंग मोमेंट ऑफ इनर्शिया 10⁻⁻6 किलोग्रॅम मीटर स्क्वेअर. मोमेंट ऑफ इनर्शिया त्या बार मॅग्नेटचा दिलेला आहे, म्हणजे कॅपिटल I आपल्याला दिलेला आहे 10⁻⁻6 किलोग्रॅम मीटर स्क्वेअर. अबाउट अ ट्रान्सफर्स ॲक्सिस पासिंग थ्रू इट सेंटर, कोणत्या ॲक्सिस भोवती तो मॅग्नेट व्हायब्रेट होतोय तो ॲक्सिस आपल्याला दिलेला आहे. परफॉर्मिंग SHM इन मॅग्नेटिक इंडक्शन 0.8 × 10⁻⁵ वेबर पर मीटर स्क्वेअर, म्हणजे जी एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड आहे तिचं इंडक्शन आपल्याला दिलेलं आहे 0.8 × 10⁻⁵ वेबर पर मीटर स्क्वेअर. सो कॅपिटल B इज गिवन. कॅल्क्युलेट पिरियड ऑफ बार मॅग्नेट. हे एक्झाम्पल विचारलं आहे ऑक्टोबर 1991च्या बोर्ड एक्झाममध्ये. ठीक आहे, आपल्याला टाईम पिरियड शोधायचा त्या बार मॅग्नेटचा त्या एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये. फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे 2π अंडररूटमध्ये I/μb. जुन्या सिलेबसमध्ये मॅग्नेटिक मोमेंटसाठी कॅपिटल M हा सिम्बॉल होता. आता नवीन आपल्या बोर्डाच्या पुस्तकानुसार मॅग्नेटिक मोमेंटसाठी म्यू हा सिम्बॉल आलेला आहे. फरक लक्षात घ्या. सो अंडररूटमध्ये हा 2π आपण आतमध्ये घेऊन टाकला, 4π² I/μb. सो 4π² म्हणजे 9.87, I म्हणजे 10⁻⁻6, सो 2 म्यू म्हणजे 2 आणि B आहे 0.8 × 10⁻⁵. ठीक आहे, त्याला सॉल्व करूया. हा 10⁻⁻6 कॅन्सल झाला. 4 9.87 आणि 16 सगळे स्क्वेअरच आहे. 4चं स्क्वेअर रूट घेतलं 2, 9.87चं स्क्वेअर रूट घेतलं 3.142 आणि 16चं स्क्वेअर रूट घेतलं 4. सो इट बिकम्स 1.57 सेकंद. तर त्या बार मॅग्नेटचा त्या एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये व्हायब्रेट होण्याचा टाईम पिरियड आपल्याला मिळाला 1.57 सेकंद. ठीक आहे, सरळ सबस्टिट्यूशन टाईपचे प्रॉब्लेम्स आहेत, त्यामुळे त्याच्यामध्ये काही कठीण असं काहीच नाही आहे. एक्झाम्पल टेक्स्टबुकमधलं आहे, सॉल्व केलेलं एक्झाम्पल आहे पेज नंबर 126वर. ठीक आहे, काय म्हटलं बघा एक्झाम्पलमध्ये, अ बार मॅग्नेट ऑफ मास 120 ग्रॅम. बार मॅग्नेटचं मास दिलं आपल्याला 120 ग्रॅम. सो कॅपिटल M 120 ग्रॅम इन द फॉर्म ऑफ रेक्टँग्युलर पॅरलोपाइपाइड हॅज डायमेन्शन्स. ठीक आहे, त्या बार मॅग्नेटचे डायमेन्शन्स आपल्याला दिलेत. लेंथ इज गिवन 40 मिलीमीटर,
breadth is given 10 millimeter and height is given 80 millimeter with the dimensions h vertical. ठीक आहे. The magnet performs angular SHM in a plane of magnetic field with period pi second. त्याचा टाइम पिरियड दिला आपल्याला pi second. So capital T is pi second. If its magnetic moment is 3.4 ampere meter square, magnetic moment म्हणजे mu 3.4 ampere meter square दिलेली आपल्याला. डिटरमाइन द इन्फ्लुएन्सिंग मॅग्नेटिक फील्ड म्हणजे जी एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड आहे ती आपल्याला शोधायची आहे. मग आता बार मॅग्नेटचे डायमेन्शन्स दिलेत आपल्याला आणि त्याचा मास दिला आहे. मग आता बार मॅग्नेट हा पॅरलल पायपेटच्या फॉर्ममध्ये म्हणजेच रेक्टेंग्युलर शीट, बरोबर आहे. पॅरलल पायपेट म्हणजे आपल्यासाठी मग पॅरलल पायपेट म्हणजेच रेक्टेंग्युलर शीट. मग रेक्टेंग्युलर शीटचा मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजेच आपल्या मॅग्नेटचा मोमेंट ऑफ इनर्शिया कसा काढसाल तर रेक्टेंग्युलर शीटच्या मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. पहिले आपण मोमेंट ऑफ इनर्शिया काढून घेऊ बार मॅग्नेटचा पहिले. सो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द बार मॅग्नेट आय इज इक्वल टू mr² असा जनरल फॉर्म्युला आहे मोमेंट ऑफ इनर्शियाचा. इथे मात्र त्याला लेंथ पण आहे ब्रेड्थ पण आहे आणि त्यानुसार मग फॉर्म्युला आहे m टाइम्स l² + b²/12. सॉल्व केलं त्याचं मास आहे 0.12 120 किलोग्रॅम म्हणजेच 0.12. l² लेंथ आहे त्याची 40 × 10⁻³ 40चा स्क्वेअर 1600 आणि 10⁻³ स्क्वेअर 10⁻⁶ तो कॉमन काढून घेतला मी. त्यानंतर b² म्हणजे 10 × 10⁻³ स्क्वेअर 10चा स्क्वेअर 100 आणि 10⁻³ स्क्वेअर 10⁻⁶. हा 10⁻⁶ इथला आणि इथला कॉमन काढलेला आहे. त्यामुळे एकदाच लिहिला आहे अपॉन 12. ठीक आहे. याला सॉल्व केलं 0.12 1600 + 100 म्हणजे 1700 × 10⁻⁶ अपॉन 12. So it becomes 1.7 × 10⁻⁵ किलोग्रॅम मीटर स्क्वेअर. हा झाला या बार मॅग्नेटचा मोमेंट ऑफ इनर्शिया. आता मोमेंट ऑफ इनर्शिया कशाला पाहिजे आपल्याला कारण की आपल्याला जर टाईम पिरियडचा फॉर्म्युला वापरायचा आहे अँग्युलर SHMचा तर तिथे मोमेंट ऑफ इनर्शिया लागतो म्हणून आपण मोमेंट ऑफ इनर्शिया काढून घेतला. मग टाईम पिरियडचा फॉर्म्युला घेऊया आपण. आपल्याला एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड काढायची आहे तर टाईम पिरियडचा फॉर्म्युला आहे 2π√I/μb. टाईम पिरियड पाय दिला आपल्याला. हा पाय आणि हा पाय झाला कॅन्सल म्हणजेच 1 = 2 × √I/μb. आपल्याला बी काढायचा आहे दोन्ही साईडचा स्क्वेअर केला. सो 1 = हा 2चा स्क्वेअर झाला 4 हा I हा μb. सो बी विल बी इक्वल टू 4I/μ. हा 1 μ × 1 म्हणजेच μ. सो 4 I इज गिवन वी हॅव फाउंड 1.7 × 10⁻⁵ अपॉन 3.4 अँड इट इज 2 × 10⁻⁵ वेबर/मीटर². या प्रकारे आपल्याला एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड शोधता आली. ठीक आहे. आता हे जे तिसरं एक्झाम्पल आहे हे पण बोर्डाच्या परीक्षेमध्ये विचारलेलं मार्च 1990च्या एक्झाममध्ये. आता हे मात्र कम्पॅरेटिव्ह टाईप्सचं आहे. काय म्हटलं बघा. अ बार मॅग्नेट व्हायब्रेटिंग इन अ युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड ऑफ इंडक्शन द मॅग्निट्यूड ऑफ विच कॅन बी चेंज. म्हणजे अशा मॅग्नेटिक फील्डमध्ये आपण त्याला व्हायब्रेट करतोय की ज्या मॅग्नेटिक फील्डची मॅग्निट्यूड म्हणजे मॅग्नेटिक इंडक्शन आपल्याला कमी जास्त करता येतं. द फ्रिक्वेन्सी ऑफ बार मॅग्नेट इज फाउंड टू बी रिड्यूस टू हाफ ऑफ द ओरिजिनल फ्रिक्वेन्सी. त्याची फ्रिक्वेन्सी अर्धी होते व्हायब्रेशनची. बार मॅग्नेटची व्हायब्रेशनची फ्रिक्वेन्सी हाफ होते किंवा व्हेन मॅग्नेटिक इंडक्शन चेंजेस टू 1.25 × 10⁻⁵ वेबर/मीटर². जेव्हा आपण एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड एवढी करू त्यावेळेस त्याची फ्रिक्वेन्सी हाफ होत आहे असं आपल्याला म्हटलेलं आहे. कॅल्क्युलेट ओरिजिनल मॅग्नेटिक इंडक्शन. तर पहिलं मॅग्नेटिक इंडक्शन किती असेल ते काढायचं म्हणजे पहिली मॅग्नेटिक फील्ड किती असेल ती काढायची आहे. नंतरची मॅग्नेटिक फील्ड दिलेली आपल्याला. नंतरची फ्रिक्वेन्सी म्हणजे N2 ही पहिल्या फ्रिक्वेन्सीचे हाफ आहे ते पण आपल्याला दिलेलं आहे. आपल्याला इनिशियल मॅग्नेटिक इंडक्शन शोधायचं आहे. मग आपल्याला काय करता येईल बघा. फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला आपल्याजवळ आहे. द फ्रिक्वेन्सी ऑफ मॅग्नेट व्हायब्रेटिंग इन अ मॅग्नेटिक फील्ड व्हेन B = B1 म्हणजे इनिशियल मॅग्नेटिक फील्ड B1 असताना फ्रिक्वेन्सी किती असेल 1/2π√μ_B1/I. आता मॅग्नेट बदलवतोय का आपण नाही. मॅग्नेट तोच आहे त्यामुळे मोमेंट ऑफ इनर्शिया तोच असेल आणि मॅग्नेट तोच असल्यामुळे त्याची मॅग्नेटिक मोमेंट पण तीच असेल. त्यामुळे म्यूला आणि आयला मी सफिक्स दिला नाही. फक्त आपण एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड बदलवतोय म्हणून मी फक्त बीला सफिक्स दिला आहे. जेव्हा आपण बीला चेंज करू B2 एवढं केलं तर फ्रिक्वेन्सी समजा N2 झाली. दॅट N2 विल बी इक्वल टू 1/2π√μB2/I. दोघांचा रेशो घेतला. दोघांचा रेशो जर घेतला आपण तर N1/N2 इज इक्वल टू √मध्ये B1/B2 म्हणजेच आपल्याला लिहिता येतं N1² N2² इज इक्वल टू B1/B2. आपल्याला B1 शोधायचं आहे त्यामुळे B2 इकडे ट्रान्सफर केला.
So B2 into N1 square upon N2 square, B2 into N1 square upon N2 square, B2 is 1.25 into 10 to the power minus 5, N1 square आणि N2 किती आहे 1/2 टाइम्स N1 आहे, त्याचा N2चा स्क्वेअर म्हणजेच 1/4 टाइम्स N1 स्क्वेअर, N1 स्क्वेअर कॅन्सल होतं. सो 4 into 1.25 म्हणजेच 5 into 10 to the power minus 5 वेबर पर मीटर स्क्वेअर एवढं असेल मॅग्नेटिक फील्ड इनिशियली. आणि ती जर तुम्ही 1.25 into 10 to the power minus 5 केली तर काय होईल, त्याची फ्रिक्वेन्सी हाफ होईल. चौथं एक्झाम्पल पुन्हा बोर्डाच्या परीक्षेमधलंच आहे, ऑक्टोबर 1989 मधलं. ठीक आहे. अ बार मॅग्नेट फ्रीली सस्पेंडेड इन अ मॅग्नेटिक इंडक्शन एच. म्हणजे एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड जेव्हा एच असते त्यावेळेस आपण त्या मॅग्नेटिक फील्डमध्ये बार मॅग्नेटला व्हायब्रेट करतो आहे. इट मेक्स 20 ऑसोलेशन्स पर मिनिट. आणि त्यावेळेस तो 20 ऑसोलेशन्स पर मिनिट या फ्रिक्वेन्सीनी ऑसोलेट होत आहे. वेन अनादर मॅग्नेट एक्स इज ब्रॉट नियर इट. जेव्हा अजून एक मॅग्नेट त्याच्या जवळ आणला, ऑसोलेट होणारा मॅग्नेट वेगळा, एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड एच एवढी आहे आणि त्या मॅग्नेट व्हायब्रेट होणाऱ्या मॅग्नेटच्या जवळ आपण अजून एक मॅग्नेट आणला की एक्स आणला, इज ब्रॉट नियर इट, द नंबर ऑफ ऑसोलेशन्स आर फाउंड टू बी 10 पर मिनिट. तर त्या ठिकाणी फ्रिक्वेन्सी आता 10 पर मिनिट झालेली आपल्याला दिसते. पहिले 20 होती, आता 10 झाली. व्हॉट इज द इन्फ्लुएन्सिंग इंडक्शन ऑफ मॅग्नेट एक्स इन टर्म्स ऑफ एच. तर आपण जो एक्सटर्नल मॅग्नेट आणला आहे, दुसरा एक्स मॅग्नेट आणला, त्यामुळे जी मॅग्नेटिक फील्ड त्या ठिकाणी तयार होईल, पहिली मॅग्नेटिक फील्ड एच आहेच, एक्स आणल्यामुळे जी मॅग्नेटिक फील्ड तयार होईल ती आणि एच यांच्यामधलं रिलेशन आपल्याला काढायचं आहे, एक्स आणि एच मधलं रिलेशन. ठीक आहे. मग आता काय करता येईल, करा विचार. वेन द मॅग्नेट इज ऑसोलेटिंग इन अ मॅग्नेटिक इंडक्शन B1 इज इक्वल टू एच, देन फ्रिक्वेन्सी इज. तर जेव्हा आपण एच एवढी मॅग्नेटिक फील्ड ठेवलेली असते तेव्हा फ्रिक्वेन्सी किती आहे, तर त्याला मी N1 म्हटलं. सो N1 इज इक्वल टू 1/2π अंडर रूटमध्ये म्यू B1 अपॉन आय, B1च्या ऐवजी एच टाकलं. सो इट इज 1/2π अंडर रूटमध्ये म्यू एच अपॉन आय. आलं लक्षात. जेव्हा एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड एच एवढी असेल तेव्हा एवढ्या फ्रिक्वेन्सीने, म्हणजेच ती फ्रिक्वेन्सी 20 आपल्याला दिलेली आहे, या फ्रिक्वेन्सीनं व्हायब्रेट होईल. वेन अनादर मॅग्नेट इज ब्रॉट नियर द ऑसोलेटिंग मॅग्नेट. जेव्हा आपण दुसरा मॅग्नेट त्या ऑसोलेट होणाऱ्या मॅग्नेटच्या जवळ आणू, द मॅग्नेटिक इंडक्शन एक्सपिरियन्स बाय इट विल चेंज. आता एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये त्याला ठेवलेलंच आहे आणि अजून आपण एक दुसरा मॅग्नेट जेव्हा त्याच्या जवळ आणू तर त्याला एक्सपिरियन्स होणारी मॅग्नेटिक इंडक्शन बदलेल. अँड इट मे बी, तर ती किती होईल, एकतर H+X होईल किंवा H-X होईल. बरोबर आहे. त्या एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमुळे मॅग्नेटिक इंडक्शन एकतर वाढेल किंवा कमी होईल. वाढलं तर ते होईल H+X आणि कमी झालं तर ते होईल H-X. आणि जे नंतरचं मॅग्नेटिक इंडक्शन होत आहे त्याला मी म्हटलेलं आहे R. ठीक आहे. सो वेन सेकंड मॅग्नेट इज ब्रॉट नियर द फर्स्ट, द फ्रिक्वेन्सी इज, फॉर्म्युला झाला N2 इज इक्वल टू 1/2π अंडर रूटमध्ये म्यू बी अपॉन आय, हा फॉर्म्युला आहे ना. तर म्यू बीच्या ऐवजी काय करायला, म्हणजे एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड किती असेल R, ती एकतर H+X असेल किंवा H-X असेल, आपल्याला माहिती नाही ते प्लस होते की मायनस होते. तर आता पहिला फॉर्म्युला आणि हा फॉर्म्युला दोघांचा रेशो घेतला तर N1/N2 इज इक्वल टू H/R. N1 आहे 120, N2 आहे 60 RPS. हां, हे पर सेकंद आहे. हां, सो इज इक्वल टू अंडर रूटमध्ये H/R. सो 2/1 इज इक्वल टू अंडर रूट H/R. म्हणजेच आपल्याला लिहिता येतं 4/1 इज इक्वल टू H/R. इथे स्क्वेअर रूट आहे. हां, सो इट इम्प्लाइज H इज इक्वल टू 4R दिसतं तुम्हाला, म्हणजे H इज ग्रेटर दॅन R. हा पॉईंट लक्षात घ्या. H हा R पेक्षा मोठा आहे अँड R इज H/4. त्याच्यावर ते रिलेशन पण मिळतं आपल्याला. आता H इज ग्रेटर दॅन R. H म्हणजे काय, पहिली मॅग्नेटिक फील्ड, R म्हणजे काय, दुसरी मॅग्नेटिक फील्ड. याचा अर्थ पहिली मॅग्नेटिक फील्ड त्या मॅग्नेटवर ॲक्ट होणारी ही जास्त आहे दुसऱ्या मॅग्नेटिक फील्डपेक्षा. सो द इन्फ्लुएन्सिंग इंडक्शन ऑन द व्हायब्रेटिंग मॅग्नेट इज R इज इक्वल टू H-X. बरोबर आहे. R हा H पेक्षा मोठा असल्यामुळे H पेक्षा लहान असल्यामुळे R ची व्हॅल्यू असेल H-X. सो R च्या ऐवजी टाकलं मी H/4 H-X. सिम्प्लिफाईंग वी गेट X इज इक्वल टू 3/4H. आपल्याला X इन टर्म्स ऑफ H काढायचा होता आणि रिलेशन आपल्याला मिळालं X इज इक्वल टू 3/4 टाइम्स H. X इन टर्म्स ऑफ R काढे तुम्ही या प्रकारे सोडू शकता.
ते आपल्याला विचारलं नसल्यामुळे मी त्याला कट केलं आहे. ठीक आहे. त्यानंतर 5th एक्झाम्पल, कॉन्सेप्च्युअल एक्झाम्पल्स आहेत थोडे. फाइंड द नंबर ऑफ ऑसिलेशन्स परफॉर्म पर मिनिट बाय अ मॅग्नेट इज व्हायब्रेटिंग इन अ प्लेन ऑफ युनिफॉर्म फील्ड 1.6 × 10⁻⁵ वेबर पर मीटर स्क्वेअर. म्हणजे एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड दिली आपल्याला 1.6 × 10⁻⁵ वेबर पर मीटर स्क्वेअर, आणि या मॅग्नेटिक फील्डमध्ये तो मॅग्नेट व्हायब्रेट होतोय आणि नंबर ऑफ ऑसिलेशन्स परफॉर्म पर मिनिट म्हणजे फ्रिक्वेन्सी आपल्याला शोधायची आहे. द मॅग्नेट हॅज मोमेंट ऑफ इनर्शिया 3 × 10⁻⁶ किलोग्राम मीटर स्क्वेअर. मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे कॅपिटल आय दिला आपल्याला 3 × 10⁻⁶, अँड मॅग्नेटिक मोमेंट 3 एम्पियर मीटर स्क्वेअर, म्हणजेच म्यू दिलेलं आहे 3 एम्पियर मीटर स्क्वेअर. आपल्याला फ्रिक्वेन्सी काढायची आहे. फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला घेतला आपण 1/2π√μb/I. सो μb/4π²I. व्हॅल्यूज पुटअप केले आपण. 3 बीची व्हॅल्यू 1.6 × 10⁻⁵, 4 π² म्हणजे 9.87, आय म्हणजे 3 × 10⁻⁶, 3 कॅन्सल झाले. त्याला सॉल्व केलं आपण. सो इट इज रूट ऑफ 16 × 10⁻⁶/4 × 9.87 × 10⁻⁶, 10⁻⁶, कॅन्सल. हा पण स्क्वेअर रूट आहे, हा पण याचा पण स्क्वेअर रूट घेता येतं, याचा पण घेता येतं, याचा पण घेता येतं. सो 16चं स्क्वेअर रूट 4, 4चं स्क्वेअर रूट 2, 9.87चं स्क्वेअर रूट 3.142. सो इट इज 2/3.142. हे झालं हर्ट्समध्ये फ्रिक्वेन्सी, पण आपल्याला पर मिनिटमध्ये विचारलं आहे, त्यामुळे त्याला 60ने मल्टिप्लाय करा. RPMमध्ये तुम्हाला उत्तर मिळेल. सो मल्टिप्लाइंग बाय 60 यू विल गेट 38.19 RPM. ठीक आहे. असे हे या अँग्युलर SHM ऑफ मॅग्नेट व्हायब्रेटिंग इन अ मॅग्नेटिक फील्डवरचे एक्झाम्पल्स. त्याच्यातलाच नेक्स्ट पार्ट आहे प्रॉब्लेम्स ऑन टॉर्शनल पेंडुलम. हा पण अँग्युलर SHM करतो, त्यामुळे याच्या फ्रिक्वेन्सीचा आणि टाईम पिरियडचा फॉर्म्युला आपण या टाईपमध्येच इंट्रोड्यूस केलेला आहे. काय म्हटलं बघा. व्हॉट इज टॉर्शनल पेंडुलम? इट इज अन अरेंजमेंट विच कन्सिस्ट ऑफ अ हेवी मास suspended from a long thin wire whose other end is clamped to the rigid support. आणि या बॉबला आपण ट्विस्ट करतो. ट्विस्ट केल्यानंतर हा अँग्युलर SHM करतो. ठीक आहे. तर त्याचा टाईम पिरियड असतो. द टाईम पिरियड इज T = 2π√I/c, where I is मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दॅट बॉडी, रोटेटिंग बॉडी. जी बॉडी रोटेट करू आपण तिचा मोमेंट ऑफ इनर्शिया त्या रोटेट होणाऱ्या व्हर्टिकल ॲक्सिस भोवती, आणि C म्हणजेच रिस्टोरिंग टॉर्क पर युनिट ट्विस्ट किंवा रिस्टोरिंग कपल पर युनिट ट्विस्ट. म्हणजे Cचा फॉर्म्युला आहे टॉर्क अपॉन अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ठीक आहे. C = τ/θ. याच्यावरूनच फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला आपल्याला तयार करता येतो. त्याचा रेसिप्रोकल घेतला की फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला. ठीक आहे. दोन्ही फॉर्म्युले व्यवस्थित लक्षात ठेवा. टॉर्शनल पेंडुलमसाठी टाईम पिरियडचा फॉर्म्युला आहे 2π√I/c, वेअर C इज टॉर्क अपॉन अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आता या टाईपवरचं एक्झाम्पल आपल्या टेक्स्टबुकच्या एक्झरसाईजमध्ये दिलेलं असल्यामुळे आपल्याला हा टाईप घ्यावा लागला आहे. हां, काय म्हटलं बघा. टेक्स्टबुकच्या एक्झरसाईजमधलं एक्झाम्पल आहे अ 20 सेंटीमीटर वाईड थिन सर्क्युलर डिश ऑफ मास 200 ग्रॅम इज सस्पेंडेड टू अ रिजिड सपोर्ट फ्रॉम अ थिन मेटॅलिक स्ट्रिंग. म्हणजे हा समजा एक रिजिड सपोर्ट आहे. ठीक आहे. या रिजिड सपोर्टला ही ती डिश या प्रकारे सस्पेंड केलेली आहे. बाय होल्डिंग द रिम ऑफ द डिश द स्ट्रिंग इज ट्विस्टेड थ्रू 60 डिग्री. आपण या रिंगला हेल्ड केलं आणि याला ट्विस्ट केलं, असं ट्विस्ट केलं 60 डिग्रीनी, अँड रिलीज. इट नाऊ परफॉर्म्स अँग्युलर ऑसिलेशन्स. तर याला ट्विस्ट केल्या, आता याला फिरवल्यानंतर हा फिरेल. हा फिरल्यानंतर ही जी मोशन असेल या रिंगची ती असेल अँग्युलर ऑसिलेशन किंवा अँग्युलर SHM ऑफ पिरियड 1 सेकंड. कॅल्क्युलेट द मॅक्झिमम रिस्टोरिंग टॉर्क जनरेटेड इन द स्ट्रिंग अंडर अनडॅम्प कंडिशन. तर किती त्या ठिकाणी रिस्टोरिंग टॉर्क तयार होईल तो शोधायचा आहे. आणि त्यासाठी आपल्याला गिव्हनमध्ये दिलं आहे π³ म्हणजे π³ = 31. ठीक आहे. मग आता काय काय दिलं बघा. 20 सेंटीमीटर वाईड थिन सर्क्युलर डिश. मग डिशची रुंदी 20 सेंटीमीटर, म्हणजे हे अंतर 20 सेंटीमीटर एवढं, म्हणजेच डायमीटर 20 सेंटीमीटर, म्हणजेच रेडियस 10 सेंटीमीटर, म्हणजे 0.1 मीटर. त्याचा मास दिला आहे 200 ग्रॅम. सो M is 200 ग्रॅम म्हणजे 0.2 किलोग्रॅम.
याला रिजिड सपोर्टला रोटेट आणि असं सस्पेंड केलं आहे, म्हणजे या ॲक्सिस भोवती फिरेल ती या व्हर्टिकल ॲक्सिस भोवती, या ॲक्सिस भोवती फिरला तिचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती येईल, mr². बरोबर आहे. थिटा दिला आहे 60 डिग्रीने ट्विस्ट केला आपण. टाईम पिरियड 1 सेकंद आहे आणि टॉर्क आपल्याला शोधायचा आहे. टी वी हॅव टू फाईंड. पहिले आपण मोमेंट ऑफ इनर्शिया काढून घेऊ डिशचा, कारण की आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया लागतो. ती डिश आहे, रिंग नाही आहे. सो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिश इज I इज इक्वल टू mr²/2. m इज 0.2, r² म्हणजे 0.01/2. सो इट इज 0.001 किलोग्रॅम मीटर² एवढा त्या डिशचा मोमेंट ऑफ इनर्शिया. आता हा जो टॉर्शनल पेंडुलम आहे, अँग्युलर एसेजम करतो म्हणजे टॉर्शनल पेंडुलम तो आहे, आणि म्हणून मग त्याच्या टाईम पिरियडचा फॉर्म्युला मी घेतला, T इज इक्वल टू 2π√I/c. आपल्याला टॉर्क काढायचा आहे, दोन्ही साईडचा स्क्वेअर करून घेतला. सो d² इज इक्वल टू 4π² इंटू I/c. म्हणजे सीचा फॉर्म्युला मी तो आपल्याला 4π² I/t². पण सी म्हणजेच टॉर्क अपॉन थिटा असतो. सो टॉर्क इज इक्वल टू थिटा इकडे ट्रान्सफर केला, 4π² I/t² इंटू थिटा. सो 4π² I इज 10⁻³ t 1 सेकंद म्हणजे 1चा स्क्वेअर इंटू थिटा किती आहे 60 म्हणजेच π/3. रेडियनमध्ये घेतला तो. π² इंटू पाय म्हणजेच π³ झाला, म्हणून आपल्याला π³ किंमत दिली होती गिवनमध्ये, ती 31 घ्यायची आहे आपल्याला. सो 4 इंटू 10⁻³ इंटू 31 बरोबर आहे अपॉन 3. सॉल्व केलं त्याला, आपल्याला मिळतो टॉर्क 41.33 इंटू 10⁻³ न्यूटन. ओके, तर त्या ठिकाणी ॲक्ट होणारा टॉर्क असेल एवढा. तेच आपल्याला विचारलं होतं. हे होतं आपल्या टेक्स्टबुकच्या एक्झरसाईजमध्ये विचारलेलं एक्झाम्पल. अजून एक एक्झाम्पल घेतलं तुम्हाला त्या फॉर्म्युलाची सवय व्हावी म्हणून, किंवा तुमच्या फॉर्म्युला लक्षात राहावा म्हणून. अ बॉडी इज सस्पेंडेड फ्रॉम अ स्ट्रिंग हॅव्हिंग रिस्टोरिंग टॉर्क पर युनिट ट्विस्ट. आता रिस्टोरिंग टॉर्क पर युनिट ट्विस्ट म्हणजेच काय, सी किती दिला आहे तो 4 इंटू 10⁴ न्यूटन पर डिग्री. अँड द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द बॉडी इज 4 किलोग्रॅम मीटर². मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला 4 दिलेला आहे. डिटरमाइन इट्स टाईम पिरियड ऑफ अँग्युलर एसेजम. तर त्याचा टाईम पिरियड काढायचं मला. अँग्युलर एसेजम, या अँग्युलर एसेजमकडे लक्ष ठेवा. टाईम पिरियडचा फॉर्म्युला आहे 2π√I/c. सो इट इज √मध्ये 4π² I/c. सो 4π² म्हणजे 9.87. I इज 4, कारण की I हा 4 किलोग्रॅम मीटर² दिला आहे. अपॉन सी, सी इज गिवन 4 इंटू 10⁴. हा 4 कॅन्सल, 10⁴ वर गेला, 10⁻² झाला. 4चा स्क्वेअर रूट 2, 9.87चं स्क्वेअर रूट पाय, आणि 10⁻²चा स्क्वेअर रूट 10⁻⁻1. सॉरी 10⁻² येईल ना. सो 2π इंटू 10⁻². सो इट बिकम्स 2π इंटू 10⁻² म्हणजे 0.02 पाय सेकंद. हा मिळाला आपल्याला टाईम पिरियड. ठीक आहे, हे होते अँग्युलर एसेजम ऑफ मॅग्नेट व्हायब्रेटिंग इन अ मॅग्नेटिक फील्ड. आणि टॉर्शनल पेंडुलम तो पण अँग्युलर एसेजम करतो. हे दोन्ही प्रकार एकत्र करून टाकले आपण. ठीक आहे.